पेसे डॅममधून MIDC स्टेम आणि ठाणे महानगरपालिका जे पाणी उचलत आहे त्यापैकी सुमारे 12 कोटी लिटर पाण्याची दररोज चोरी होत असल्याचं विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी उघडकीस आणलंय। आमनेपाडा ते सवाद दरम्यान पत्रकारांसह पाहणी करून या पाणी चोरीचा पर्दाफाश केलाय। दरम्यान या पाणी चोरीचे सर्व पुरावे आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोर सादर करणार असल्याचं शानू पठाण यांनी सांगितलंय। गेल्या अनेक दिवसांपासून ठाण्यात पाण्याची टंचाई भेडसावत आहे। या पाणी टंचाई मागे पाणी चोरी हे मुख्य कारण असल्याची माहिती विरोधी पक्षनेते शानू पठाण यांना मिळाली होती। त्यानुसार पठाण यांनी पहाटेच्या सुमारास पाणी चोरीच्या ठिकाणांची पाहणी केली। त्यानंतर दुपारी आमनेपाडा ते सवाद दरम्यान नगरसेविका मर्जिया पठाण आणि पत्रकारांसह पाहणी केली। या पाहणी दरम्यान अनेक ठिकाणी मुख्य जलवाहिनीवरील वॉलवर जोडण्या करून नजीकच्या गोदामांना बेकायदेशीरपणे पाण्याचा पुरवठा केला जात असल्याचं निदर्शनास आले। तसेच या दोन जलवाहिन्यांच्या मध्ये मातीचा रस्ता तयार करून टँकरमध्ये पाणी भरले जात असल्याचं उघडकीस आलेलं आहे। या संदर्भात विरोधी पक्षनेते शानू पठाण म्हणाले की पेसे डॅममधून दररोज 300 दशलक्ष लिटर्स पाणी ठाणे शहरासाठी उचलण्यात येतं। हे पाणी टेमघर येथील शुद्धीकरण केंद्रामध्ये आणून पुढे ते ठाणे शहरातील वितरित करण्यात येते। पिसे ते टेमघर हे 17 किलोमीटर अंतर असून या दरम्यान जलवाहिनीवरती दर 100 मीटरवर अनेक वॉल असून या वॉलला 4, 6, 8 इंचाची अनधिकृत जोडण्या करून त्याद्वारे पाणी चोरी करण्यात येत आहे। दिवसाला साधारणपणे 12 दशलक्ष लिटर्स पाणी चोरली जाते। ठाणेकरांच्या हक्काचं हे पाणी बेकायदेशीरपणे गोदामे टँकर माफिया चोरत असून ठाणे महानगरपालिका अधिकारी डोळे मिटून शांत आहेत। त्यामागे कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार होतोय। या पाणी चोरीचे सर्व पुरावे आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सादर करणार आहोत। 12 कोटी जो पानी चोरी प्रति दिवस हो रहा है TMC MIDC स्टैम से, उसके सभी पुरावे लेके मैं खुद माननीय उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब के पास जाके मुलाकात करके सभी पुरावे उनको देने वाले।